नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि जय महाराष्ट्र. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा सायन्स पार्ट 1चा चॅप्टर आपला सुरू होता. मग त्यामध्ये आज आपल्याला इलेक्ट्रिक मोटरबद्दल डिस्कस करायचं आहे. इलेक्ट्रिक मोटर. मग इलेक्ट्रिक मोटरमध्ये कोणकोणते पार्ट्स असतात आणि ह्या इलेक्ट्रिक मोटरचं फंक्शन कसं असतं याच्याबद्दल आज आपल्याला पाहायचं आहे. मग ह्या इलेक्ट्रिक मोटरचे भरपूर सारे युजेस आहेत पहा. त्याच्यामध्ये आपली पाण्याची मोटर असते, फॅन असतो, फॅनमध्ये पण इलेक्ट्रिक मोटर असते, कूलर असेल, कूलरमध्ये पण इलेक्ट्रिक मोटर असते. अशा भरपूर साऱ्या डिव्हाइसमध्ये इलेक्ट्रिक मोटर असते. मग त्या इलेक्ट्रिक मोटरचं आज आपल्याला फंक्शन पाहिजे. लास्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण डिस्कस केलं होतं, जर एखादा करंट कॅरिंग कंडक्टर असेल, करंट कॅरिंग कंडक्टर, त्या कंडक्टरला जर मी मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर त्या कंडक्टरवरती फोर्स अप्लाय होतो. म्हणजे सपोज हा करंट कॅरिंग हा सपोज कंडक्टर आहे, ह्याला मी मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलंय, म्हणजे इकडे नॉर्थ पोल साऊथ पोल, म्हणजे मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झालंय. त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये हा कंडक्टर मी ठेवला. आता ह्या कंडक्टरमधून जेव्हा मी बटन चालू करणार आहे बॅटरीचं, तेव्हा या कंडक्टरमधून करंट फ्लो होणार आहे खालून वरच्या दिशेने, असं समजा. तर ह्या कंडक्टरवरती फोर्स अप्लाय होतो. त्या फोर्सची डायरेक्शन काढण्यासाठी आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल यूज करायचो. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. मग मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन नॉर्थ टू साऊथ, करंटची डायरेक्शन वरती, तर त्या कंडक्टरवरती ह्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय होणार आहे. तो कंडक्टर इकडे डिफ्लेट होणार आहे. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केले. ही डायरेक्शन फाइंड करण्यासाठी आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल यूज करतो. आता करंटची डायरेक्शन मी वरून खाली घेतली, करंटची डायरेक्शन वरून खाली घेतली, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तीच नॉर्थ टू साऊथ, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन नॉर्थ टू साऊथ, करंटची डायरेक्शन वरून खाली, तर तो कंडक्टर इकडे डिफ्लेक्ट होणार आहे या साईडला आतमध्ये. आता तुम्ही याच्यामध्ये पाहिलं ना मित्रांनो, मॅग्नेटिक फील्ड आणि करंट एकमेकाला परपेंडिक्युलर पहा. म्हणजे करंट वरती जात असेल तरी मॅग्नेटिक फील्ड आणि करंट एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, किंवा करंट खाली जात असेल तरी मॅग्नेटिक फील्ड आणि करंट एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. मग जेव्हा मॅग्नेटिक फील्ड आणि करंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतात ना, तेव्हा त्या कंडक्टरवरती जो फोर्स असतो ना, तो मॅक्सिमम असतो, मॅक्सिमम फोर्स असतो. पण आता पहा, जेव्हा तो करंट आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला पॅरल असतील ना, पॅरल म्हणजे त्यांची डायरेक्शन एकच, पॅरल असतील किंवा अँटी पॅरल असतील, म्हणजे करंट तिकडे जात असेल, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असतील, पॅरल असतील किंवा अँटी पॅरल असतील, तर त्या कंडक्टरवरती कोणताही फोर्स लागणार नाही. म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड आहे, ह्याच्यामध्ये मी कंडक्टर असा ठेवला, तर ह्या कंडक्टरवरती किती करंट जरी त्याच्यातून फ्लो झाला तरी त्या कंडक्टरवरती फोर्स लागणार नाही. फोर्स कधी लागणार आहे मॅक्सिमम? जेव्हा तो करंट, त्या कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये एकमेकाला काय असतील, परपेंडिक्युलर असतील. पहा, तर इलेक्ट्रिक मोटर बद्दल आज आपल्याला डिस्कस करायचं. हेडिंग लिहिलं आपण इलेक्ट्रिक मोटर. मग इलेक्ट्रिक मोटर, त्याच्यामध्ये आपण लिहिणार इलेक्ट्रिक मोटर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल मोटर हे असं डिव्हाइस आहे विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन करते. कशामध्ये? मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे त्या मोटरला आपल्याला एनर्जी द्यावी लागते, इलेक्ट्रिकल एनर्जी द्यावी लागते, तर ती मोटर इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन करते. कशामध्ये? मेकॅनिकल एनर्जीमध्ये. फॅनमध्ये पण इलेक्ट्रिकल मोटर आहे, आपण त्याला एनर्जी दिली इलेक्ट्रिकल एनर्जी, तर तो फॅन आपल्याला हवा देणार आहे, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. ह्याच्यानंतर जनरेटर आपल्याला डिस्कस करायचे. जनरेटर हे पण एक डिव्हाइस आहे, पण ते काय करतं? मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतं. आणि इलेक्ट्रिकल मोटर काय करते? विच कन्व्हर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. आता हे इलेक्ट्रिकल मोटरचं आहे ना मित्रांनो, कन्स्ट्रक्शन जर पाहिलं ना, आपण बुक्समधल्या डायग्रामकडे नंतर येऊयात. हे पहा, एक एक्सपेरिमेंट बघा. इकडे एक नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे. याच्यामध्ये एक रेक्टँग्युलर कॉईल ठेवलेली आहे, कॉपरची असेल किंवा कशाची असेल.
रेक्टँग्युलर कॉईल ठेवलेली आहे. इकडे नॉर्थ पोल आहे, इकडे साऊथ पोल आहे. आता ह्या कॉईलचे दोन टोक ह्या रिंगला गेलेले आहेत पहा. ह्याला आपण स्प्लिट रिंग म्हणतो. स्प्लिट रिंग म्हणजे एखादा सर्कल आहे, रिंग आहे, त्या रिंगला मधून कट केलं तर त्याला म्हणणार आपण स्प्लिट रिंग. आता या स्प्लिट रिंगच्या वरती जे ब्लॅक दिसतं ना ह्याला आपण कार्बन ब्रशेस म्हणतो बरं का. हे ग्राफाईटचे असतात कार्बन ब्रशेस. त्याच्यातून ब्रशेस कार्बनचे ब्रशेस आहे, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. मग ते स्प्लिट रिंग कार्बन ब्रशेसला कनेक्ट झालेले आहेत आणि त्या कार्बन ब्रशेसचं कनेक्शन शेवटी बॅटरीला गेलेले आहे पहा. असं कन्स्ट्रक्शन असतं इलेक्ट्रिक मोटरचं. आता जेव्हा मी बटन चालू करणार आहे म्हणजे ह्याच्यातून जेव्हा ह्या रेक्टँग्युलर लूपमधून करंट फ्लो होणार आहे ना तेव्हा ती मोटर अशी रोटेट होणार आहे पहा मित्रांनो, अशी रोटेट होणार आहे इलेक्ट्रिकल मोटर. मग ह्याचं आपल्याला वर्किंग पाहिजे, ती अशी रोटेट कशी होते, अशी रोटेट कशी होते, ह्याच्या मागं रिझन काय आहे तर पहा मित्रांनो, बुक्समध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली आहे पहा. बुक्समध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. तिकडे नॉर्थ पोल आहे, इकडे साऊथ पोल आहे. आता नॉर्थ आणि साऊथ मध्ये काय तयार होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. आता इथं लूप कॉईल ठेवलेली आहे पहा, रेक्टँग्युलर कॉईल ठेवलेली आहे. रेक्टँग्युलर कॉईल इथं ABCD, त्या रेक्टँग्युलर कॉईलला नाव दिलं ABCD. त्या रेक्टँग्युलर कॉईलचे एंड आहेत ना ते गेलेत स्प्लिट रिंगला. स्प्लिट रिंग मगाशी सांगितलं काय, त्या स्प्लिट रिंगला गेलेले आहेत. त्या स्प्लिट रिंगचे कनेक्शन कार्बन ब्रशेसला गेलेले आहेत पहा. कार्बन ब्रशेस स्प्लिट रिंग आहेत, त्यांना नावं दिलीत X आणि Y. कार्बन ब्रशेसला नाव दिलीत E आणि F. आता कार्बन ब्रशेस कशासाठी आहेत मित्रांनो, ते ना त्या स्प्लिट रिंगला असे जॉईन करून ठेवतात. आता जेव्हा ते मोटर फिरणार आहे ना त्या मोटर बरोबर हे मागचं सर्किट पण फिरू नये, बॅटरीन ते पण फिरू नये ना, म्हणून तिथं ते कार्बन ब्रशेस बसवलेले आहेत पहा. ते कार्बन ब्रशेस नसते बसवले तर काय झालं असतं माहिती आहे का, ती पुढची मोटर पण फिरली असती, म्हणजे तो लूप पण फिरला असता आणि मागचं हे सर्किट पण फिरलं असतं, त्या वायरचा सगळा हे झाला असता पहा, गुतडा होऊन बसला असता. मग त्यासाठी ते कार्बन ब्रशेस लावलेले आहेत. मग त्या कार्बन ब्रशेसचं कनेक्शन बॅटरीला गेलेले, इकडे प्लस आहे इकडे मायनस आहे, तिकडे प्लस आहे इकडे मायनस आहे. अशा पद्धतीने हे आणि इथं मध्ये बॅटरी की बसवलेली आहे. अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन आहे. मग हे जर तुम्हाला लिहायला विचारलं राईट द कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर, त्याच्यामध्ये तुम्ही लिहिणार रेक्टँग्युलर कॉईल इज प्लेस बिटवीन स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. नॉर्थ आणि साऊथ पोलमुळे काय झाले, मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झाले ना, त्याच्यामध्ये ती रेक्टँग्युलर कॉईल ABCD बसवलेली आहे. एंड ऑफ रेक्टँग्युलर कॉईल इज कनेक्टेड टू स्प्लिट रिंग्स X अँड Y. X अँड Y ला ते स्प्लिट रिंगचं कनेक्शन, त्या रेक्टँग्युलर कॉईलचं कनेक्शन गेले. मग ते स्प्लिट रिंगचं कनेक्शन कार्बन ब्रशेसला गेले, त्यांना EF नाव दिले आणि कार्बन ब्रशेस जॉईन झाले कशाला, बॅटरीला. तिकडे प्लस इकडे मायनस मध्ये की जोडलेले. हे झालं कन्स्ट्रक्शन पहा. आता वर्किंग पहा मित्रांनो. कन्स्ट्रक्शन झालं, आता वर्किंग पाहूयात आपण. म्हणजे ती मोटर वर्क कसं करते, ती मोटर रोटेट कशी होते ते पाहूयात आपण. हा एक पार्ट्स राहिला बरं का सांगायचा. हा जो पार्ट्स आहे ना ह्याला ॲक्सेल म्हणतो आपण, ॲक्सेल. तर पहा या मोटरमध्ये, इलेक्ट्रिक मोटरमध्ये या साईडला प्लस आहे, इकडे प्लस आहे, तिकडे मायनस आहे आणि तिथे की जोडलेली आहे, की म्हणजे बटन. आता जेव्हा आपण बटन चालू करणार आहे तर ह्या मोटरमधून करंट फ्लो होणार आहे. आता करंट कसा फ्लो होणार आहे पहा, इकडे प्लस आहे, बटन चालू केले की हा करंट इथून प्लस, करंट माहिती आहे आपल्याला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो होतो. म्हणजे हा करंट इथून ह्या कार्बन ब्रशेसमध्ये जाणार आहे, कार्बन ब्रशेस, तिथून त्या स्प्लिट रिंगच्या थ्रू नंतर तो कॉईलमध्ये जाणार आहे, ह्या रेक्टँग्युलर कॉईलमध्ये. रेक्टँग्युलर कॉईलमध्ये पहिल्यांदा A to B असा तो करंट फ्लो होणार आहे, A to B, त्यानंतर B to C, त्यानंतर C to D आणि नंतर परत त्या साईडच्या कार्बन ब्रशेसकडे जाणार आहे, त्या साईडच्या कार्बन ब्रशेसकडे जाणार आहे. त्या कार्बन ब्रशेसमधून परत स्प्लिट रिंगमध्ये
आणि स्प्लिट रिंगमधून आधी स्प्लिट रिंगमध्ये जाणार, नंतर कार्बन ब्रशेस आणि कार्बन ब्रशेसमधून परत त्या बटन कीकडे आणि कीमधून परत बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे, अशा पद्धतीने तो करंट ह्या इलेक्ट्रिक मोटरमध्ये फ्लो होणार आहे. आता बॅटरीची जर पॉलॅरिटी मी चेंज केली, म्हणजे आता इकडे पॉझिटिव्ह आहे तिकडे निगेटिव्ह आहे, मी तिकडे पॉझिटिव्ह घेतलं इकडे निगेटिव्ह घेतलं तर करंट त्या डायरेक्शनने फ्लो होणार आहे. पण आता इकडे पॉझिटिव्ह आहे, आपण या पद्धतीने जाऊयात, इकडे पॉझिटिव्ह आहे तिकडे निगेटिव्ह आहे. मग आता जर मी बटन चालू केलं ना मित्रांनो, तो करंट मागाशी सांगितल्याप्रमाणे कार्बन ब्रशेसमध्ये येणार आहे, तिथून स्प्लिट रिंग मधून कॉइलमध्ये येणार आहे. आता कॉइलमध्ये आल्यावरती काय होतं पहा, ह्या रेक्टँग्युलर कॉइल किंवा लूपमध्ये 3 कंडक्टर आहेत. एक तर AB हा एक कंडक्टर आहे, दुसरा BC हा एक कंडक्टर आहे आणि तिसरा CD हा एक कंडक्टर आहे. मग AB या कंडक्टरमध्ये करंट कसा फ्लो होणार आहे, A to B. AB या कंडक्टरमध्ये करंट A to B म्हणजे खालून वरती जाणार आहे. मग AB कंडक्टरवरती फोर्स कसा अप्लाय होणार आहे पहा, AB कंडक्टरवरती फोर्स कसा अप्लाय होणार आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन 4 फिंगर, हे झाले मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. करंटची डायरेक्शन का पहा, A to B आहे, A to B खालून वरती म्हणजे अशी ही झाली मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. आता तुम्हाला दिसत नसेल कदाचित, पण तुम्ही एक्सपेरिमेंट घरी करू शकता. ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन झाली. करंट कसा फ्लो होतो, A to B म्हणजे असा. थंब बाहेर काढला पहा, तर AB या कंडक्टरवरती जो फोर्स लागणार आहे ना मित्रांनो, तो खालच्या डायरेक्शनने लागणार आहे. AB या कंडक्टरवरती जो फोर्स लागणार आहे तो खालच्या डायरेक्शनने लागणार आहे. पहा ना, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन नॉर्थ टू साऊथ, करंटची डायरेक्शन A to B खालून वरती, तर थंब फोर्सची डायरेक्शन देणार आहे. मग AB या कंडक्टरवरती फोर्स खालच्या डायरेक्शनने लागणार आहे. झालं, ABचा विषय संपला. आता BC मध्ये करंटची डायरेक्शन ही आहे पहा इकडे, आणि मॅग्नेटिक फील्डची पण डायरेक्शन तीच आहे. म्हणजे इथं करंट आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला झाले पॅरलल. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंगला, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड आणि करंट एकमेकाला पॅरलल असेल तर त्यांच्यावरती कोणताच फोर्स लागत नाही. मग BC वरती फोर्स लागणार नाही, कारण BCचा करंट आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला पॅरलल किंवा सेम डायरेक्शन आहे, तर BC वरती फोर्स लागणार नाही. CD वरती पहा, CD मध्ये करंट कसा फ्लो होतोय, वरून खाली C to D. मग ही झाली मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन नॉर्थ टू साऊथ, करंटची डायरेक्शन वरून खाली. आता वरून खाली C to D बघा, C to D ही करंटची डायरेक्शन. तर थंब बाहेर निघतोय पहा, आणि थंब कशाची डायरेक्शन देतो, फोर्सची. मग CD या कंडक्टरवरती फोर्स वरच्या दिशेने लागणार आहे पहा, वरच्या दिशेने. म्हणजे AB वरती फोर्स लागला खालच्या दिशेने आणि CD वरती फोर्स लागला वरच्या दिशेने, म्हणजे बरोबर अपोजिट. त्यामुळं त्या कॉइलचं असं रोटेशन होणार आहे पहा. समजलं नसेल तर ही आपली कॉइल आहे पहा, रेक्टँग्युलर कॉइल आहे. ह्या कॉइलची ही AB आर्म आहे आणि CD आर्म आहे. ही AB आणि ही CD, ही BC वरती फोर्स लागणार नाही, त्यामुळे त्याचा काही विषय नाही. मग AB वरती फोर्स कसा लागलाय, खालच्या डायरेक्शननी. बघा, AB वरती फोर्स खालच्या डायरेक्शननी. CD वरती फोर्स कसा लागलाय, वरच्या डायरेक्शननी. त्यामुळे ही कॉइल असं एक रोटेशन घेणार आहे अशा ह्याच्यामध्ये. आता इथं जेव्हा ती कॉइल आली ना बघा, फिरत आली अशी, तर त्या कॉइलकडे टॉर्क असतो. टॉर्क म्हणजे काय असणार आहे, तुम्ही जर एखादी गोष्ट फिरवली, भोवरा असतो ना, भोवऱ्याला फिरवलं तर तो भोवरा फिरत राहतो ना काही वेळासाठी, कारण त्याच्याकडे टॉर्क असतो. तसंच ह्याच्याकडे ही इथून इथं रोटेट झाली, त्यामुळे ह्याच्याकडे टॉर्क असतो. त्या टॉर्कमुळं ही कॉइल इथे येते पहा, अशी एक हाफ रोटेशन घेणार आहे. कॉइलने हाफ रोटेशन घेतलं. आता हाफ रोटेशन घेतल्यामुळे झालं काय, आधी तिकडे CD होता ना, आता CD इकडे आला पहा. इथं D आहे, इथं D असणार, इथं C असणार, इथं B आणि इथे A. CD इकडे आला एक हाफ रोटेशन झाल्यामुळं. CD मध्ये पण करंट कसा फ्लो होणार आहे, आता खालून वरती जाणार आहे पहा. CD मध्ये करंट खालून वरती जाणार आहे. AB वरती करंट हा CD असा गेला नाही, AB मध्ये B to A असा करंट जाणार आहे. मग ह्याच्यावरती AB वरती परत फोर्स लागणार. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलने बघितलं तर खालच्या साईडला
आणि ए बी वरती फोर्स लागणार वरच्या साईडला, परत हा असं रोटेशन घेणार आहे टॉर्कमुळे, परत असा येणार आहे, परत इथं फोर्स लागणार खालच्या डायरेक्शन, इथं फोर्स लागणार वरच्या डायरेक्शन, परत हा असा रोटेट होणार आहे आणि ह्याचे कंटिन्युअसली ह्या कॉइलचे असे रोटेशन चालू होतात. मग आपण इकडे प्लस जोडले तिकडे मायनस जोडले, त्यामुळे आता असे रोटेशन होतात. ह्याला काय म्हणणार आपण, अँटी क्लॉकवाईज. पण तुम्ही पॉलॅरिटी चेंज केली तर हा फोर्स असा लागणार आहे, ती कॉइल अशा पद्धतीने रोटेट होणार आहे. पहा आता, पहा मित्रांनो, जेव्हा ती कॉइल एक एवढं रोटेशन घेऊन इथं येते ना, म्हणजे इथं जर फोर्स लागला वरच्या डायरेक्शननी, इथं फोर्स लागला खालच्या डायरेक्शननी, तर ही कॉइल एवढं रोटेशन इथं येऊन घेणार आहे ना, तर आहे ना इथे त्या स्प्लिट रिंगमुळं कनेक्शन ब्रेक होतं. पहा, स्प्लिट रिंगमुळं कनेक्शन ब्रेक होतं आणि ह्या कॉइलकडं असलेल्या टॉर्कमुळं ती कॉइल अशी येणार आहे. जेव्हा ती कॉइल अशा कंडिशनमध्ये असणार आहे ना मित्रांनो, कनेक्शन ब्रेक होतं. पहा, कनेक्शन ब्रेक झालेलं असतं, त्यामुळे त्याच्यातून सर्किटमधला करंट फ्लो होऊ शकत नाही. फक्त ह्या टॉर्कमुळे ती परत अशी येणार आहे, परत कनेक्शन चालू होणार आहे आणि ती ह्याच्यावरती फोर्स खालच्या डायरेक्शन, ह्याच्यावरती फोर्स वरच्या डायरेक्शननी, आणि ती कॉइल फिरत राहणार आहे. अशा पद्धतीने वर्किंग असतं. पहा, इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग अशा पद्धतीने असतं. आता ह्याचा यूज जेव्हा ही कॉइल फिरते ना, आता हे आपल्याला समजण्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला बुक्समध्ये दिलेले आहे. हे काय म्हणतो आपण, थ्योरेटिकल झालं, पण प्रॅक्टिकली ह्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस केले जातात. पहा, मोटरमध्ये तुम्ही जर मोटर पाहिली असेल, गणपतीच्या मागे जी मोटर लावतात छोटीवाली, ती जर फोडली ना, तर त्याच्यामध्ये जे असतं ना कन्स्ट्रक्शन, ते प्रॅक्टिकल झालं. हे जस्ट तुम्हाला थ्योरेटिकल समजण्यासाठी बुक्समध्ये अशा पद्धतीने दिलेलं आहे. तर असं हे वर्किंग, आता ही जी कॉइल आहे ती फिरणार आहे, पुढे तुम्ही ज्यासाठी यूज करायचं आहे ते लावणार आहे. तुम्हाला जर समजा ह्या इलेक्ट्रिक मोटरपासून फॅन बनवायचा असेल, तर पुढे ही जी कॉइल आहे ही ते तुम्ही पाते लावणार, तर ते मोटरची झाली फॅन झाला. पहा बरं, ठीक आहे. आता ह्या इलेक्ट्रिक मोटरमध्ये तुम्हाला एक्झाममध्ये ह्याच्यावरती प्रिन्सिपल विचारू शकतात. प्रिन्सिपल म्हणजे इलेक्ट्रिक मोटर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. प्रिन्सिपल विचारू शकतात, कन्स्ट्रक्शन विचारू शकतात, किंवा वर्किंग विचारू शकतात, किंवा तीनही विचारू शकतात. मग त्याच्यामध्ये ही डायग्राम पण आली पाहिजे मित्रांनो, डायग्राम पण आली पाहिजे. तर आता ह्या अशा पद्धतीने आपला इलेक्ट्रिक मोटर हा पॉईंट इथे कव्हर झालेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि गॅल्व्हॅनोमीटर हा पॉईंट आहे, त्याच्यावरती आपण डिस्कस करूयात. तोपर्यंत स्टडी करत राहा, अभ्यास करत राहा. ओके, थँक्यू, धन्यवाद.